नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. बघा मित्रांनो, कालच्या क्लासमध्ये आपण दोन अंकी संख्यांच्या गुणाकार पाहिलं होतं. आज आपल्याला काय करायचं आहे? तीन अंकी संख्यांच्या गुणाकाराची शॉर्ट ट्रिक बघायची आहे. मजेदार व्हिडिओ आहे मित्रांनो, अखेरपर्यंत पहा, खूप काही शिकून जाणार. तर चला या बघा, आपल्याला काय करायचे आहे? आता तीन संख्यांच्या अंकांची गुणाकार करायची आहे. म्हणजे काही तीन अंकी संख्यांचा गुणाकार करायचा आहे. बघा 214 गुणिला काय आहे? 112. 214 गुणिला काय आहे? 112. जर आपण पारंपरिक पद्धतीने सोडवायला गेलं मित्रांनो, तर आपल्याला खूप वेळ लागेल. पण मी तुम्हाला अशी शॉर्ट ट्रिक सांगणार मित्रांनो, की तुमच्या काही सेकंदामध्ये उत्तर निघून जाईल. तर बघा शॉर्ट ट्रिक काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतो. बघा, सर्वात आधी काय करायचं? एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा. काय करायचं? 4 गुणिला 2. काय करायचे? 4 गुणिला 2 किती होणार? 8. 4 दुने 8. हातच्या आला का काय? नाही ना, नाही द्यायचं. मग काय करायचं मित्रांनो? ह्या दोन संख्येचे तिरप गुणाकार काय होणार? 1 गुणिला 2. काय होणार? 1 गुणिला 2, इथं 2 लिहितो मी. ठीक आहे. 4 गुणिला 1 काय होणार? 4. आणि ह्या दोघांची पण काय करायची? बेरीज. किती आला? 2 आणि 4 किती होणार मित्रांनो? 6. तर 6 इथं लिहून घ्या. काय आलं? 6. काय केलं आपण सर्वात आधी? एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार किती आला? 8. मग काय केलं? ह्या दोन स्थानच्या संख्येचा काय केलं? तिर्प गुणाकार. दोन संख्येच्या स्थानकांचा काय केलं? तिर्प गुणाकार आणि मग त्यांची काय केली? बेरीज. किती आली मित्रांनो? आपली 6. बरं, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता पुढे या. बघा, इथपर्यंत आपलं उत्तर किती आलं? एकक स्थानी 8 आलाय आणि त्याच्या अगोदर किती आले? 6. आता तिसरी स्टेप काय करायची आहे मित्रांनो तुम्हाला? हे कॉर्नरवरचे कॉर्नरवाल्यांसोबत काय करायचे आहे? गुणाकार. बघा, 2 गुणिला 2 किती होणार? 4. इथं लिहितो मी 4. 2 गुणिला 2 किती होणार? 4. 4 गुणिला 1 किती होणार? 4. 4 गुणिला 1 किती होणार? 4. आणि हा जो मधला आहे मधल्याच्या मधल्यासोबत, मधल्याच्या मधल्यासोबत काय? गुणाकार. 1 गुणिला किती होणार? 1. आणि तिघांची पण काय करायची आहे? तर बेरीज. तिघांची पण काय करायची आहे? बेरीज. करा. काय होणार बेरीज? 4 आणि 4 8. 8 आणि 1 किती? 9. तर 9 लिहा इथं. बरोबर आहे ना? पहिली स्टेप काय केली आपण? एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार. किती आला? 8 लिहिलं. त्याच्यानंतर काय केलं आपण? ह्या जे दोन संख्या आहेत ह्या यांचा तिरप गुणाकार केला आणि दोघांची पण काय केली? बेरीज केली. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आपण? हे जे कॉर्नर वरचे आहेत त्या कॉर्नर टू कॉर्नर वाल्यांचं काय केलं? गुणाकार आणि मधल्याच्या मधल्यासोबत काय केलं? गुणाकार. आणि तिघांची पण काय केली? बेरीज. किती आली? 9. तर हे लिहिलं 9. मग याच्यानंतर काय करायचं? बघा, काय मिळालं आहे आपल्याला? 3 अंक मिळाले. 9 6 8. 3 अंक मिळाले आपल्याला. बरं, मग आता नंतरची स्टेप काय करायची आहे? आता ह्या दोघांचा गुणाकार करा तिरपा. काय होणार? बे एक बे. 1 गुणिला 1 1. आणि ह्या दोघांची पण काय करा? बेरीज. किती आला? 2 आणि 1 किती? 3. 2 आणि 1 किती? 3. तर लिहा इथं 3. ह्या दोघांचा पण तिरपा गुणाकार आणि दोघांची पण काय? बेरीज. किती आले? 3. मग आखरी स्टेप काय आहे मित्रांनो? ह्या दोघांच्या करा गुणाकार. जे आखरीचे अंक आहेत त्यांच्या करा गुणाकार. किती आला? बे एक बे. किती आला मित्रांनो? बे एक बे. म्हणजे तुमचा उत्तर पहा मित्रांनो किती आला? 23,968. हा आपलं उत्तर आहे मित्रांनो. बघा, मी तुम्हाला काय करत आहे? स्टेप बाय स्टेप समजावून सांगत आहे. हे तुम्हाला सर्व काही गोष्टी मनातल्या मनातच करायच्या आहेत मित्रांनो. हे असं पूर्ण पारंपरिक पद्धतीने लिहायची काही गरज नाही. मी तुम्हाला समजावून सांगत आहे म्हणून मला वेळ लागत आहे. तुम्ही विचार नाही करू शकत मित्रांनो, एवढं मोठं गुणाकार तुमच्या काही सेकंदात होणार. हे कधी इमॅजिन केलं होतं का तुम्ही? ह्या ट्रिकमुळे होणार. लवकर लिहून घ्या मित्रांनो. हा, आणि एक तुम्हाला जे आपले जे वन बाय वन आपण सोडवतो त्या पद्धतीने पण एकदा सोडवून बघायचे आहे, किंवा तुमच्या बाजूला कॅल्क्युलेटर वगैरे असेल ते कॅल्क्युलेटर वरती पण हे टाईप करून पहा. उत्तर एवढंच येते का? तर उत्तर तुम्हाला तेवढंच मिळणार मित्रांनो. चला लवकर लिहून घ्या हे स्टेप बाय स्टेप.
चला या आता समजली ट्रिक. आणखी एकदा पाहू ह्या उदाहरणाच्या माध्यमातून. बघा काय आहे, 537 गुणिला 208. आपल्याला आता शॉर्ट ट्रिकने सोडवायचं आहे. बघा शॉर्ट ट्रिक काय म्हणते, सर्वात आधी काय एकक स्थानच्या अंकांची गुणाकार काय होणार, 7 8 56. आता 56 आले मित्रांनो, तर 56चे 6 द्या आणि हातचे 5 घ्या. 56चे काही 6 घ्या आणि हातचे काय घ्या 5 घ्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय, ह्या दोन अंकांचा तिरपा गुणाकार आणि त्या तिरप्या गुणाकाराची काय बेरीज काय होणार, 8 तेरी 24 आणि 7 गुणिला 0 म्हणजे काय होणार 0. बरं हातचे काय आले होते 5, याच्यात काय करा बेरीज करा. काय होणार 5 आणि 4 9 आणि हे 2 29 म्हणजे 5 आणि 24 किती 29. तर मग 29चे द्या 9, 29चे द्या 9 आणि हातचे किती आले 2. 29चे द्या 9 आणि हातचे किती आले 2. बघा आता पुढची स्टेप, आता 2 स्टेप झाले मित्रांनो आपल्या. याच्यात किती स्टेप झाले 2 स्टेप झाले. आता तिसरी स्टेप काय आहे, कॉर्नरवाल्याच्या कॉर्नरवाल्यांसोबत गुणाकार आणि मधल्याच्या मधल्यासोबत. आणि एक लक्षात ठेवाल आपल्याकडे हातचे 2 पण आले आहेत. ठीक आहे. आता काय होणार बघा, आधी याच्या करायचं 5 8 40. आपल्याकडे उरले किती आहे 96 इथपर्यंत आला. बघा 5 8 40, 40 लिहून घ्या. 7 दुने 14, 14 लिहून घ्या. आणि 3 गुणिला 0 म्हणजे 0 आणि हातचे किती आले होते 2, हातचे आले होते 2. यांची बेरीज करा बरं किती होणार. बघा 40 आणि 14 54, 54 आणि 2 56 किती होणार 56. तर मग 56चे 6 लिहा मित्रांनो. 56चे किती 56चे 6, हातचे किती आले 5, हातचे किती आहेत आपल्याकडे 5. 56चे 6 हातचे आले 5. बरं आपल्याला किती 3 अंक. बघा जास्त करून काय होते, जर असा जर मोठा गुणाकार आला तर त्याच्या आखरीच्या अंकावरून आपला उत्तर निघून जातो. कधी कधी काय होते दुसऱ्या अंकाने आपला उत्तर निघून जातो, कधी कधी काय होते तिसऱ्या अंकाने. तर हे शॉर्ट ट्रिक तुमच्यासाठी फार महत्वाची आहे मित्रांनो. बघा आता कुठपर्यंत आलो आपण, आखरीचे 3 अंक मिळाले आपल्याला. किती आहेत 696. आखरीचे काय आहेत 3 अंक आहेत. बघा आता आता काय करायचे आहे आपल्याला, किती झाले आपले 3 स्टेप झाले. आता आपल्याला चौथी स्टेप. चौथी स्टेप काय, ह्या दोघांच्या तिरपा गुणाकार आणि त्यांची बेरीज. बघा 5 गुणिला 0 किती होणार 0, 5 दुने 6 आणि हातचे किती आले होते 5, 6 आणि 5 किती 11. 11च्या 1 लिहा, हातच्या आला 1. 11च्या 1 लिहा, हातच्या काय आला 1. ठीक आहे. मग काय करायचे आहे तुम्हाला, ह्या आखरीच्या अंकांचे काही गुणाकार काय होणार 5 दुने 10, 10 आणि 1 किती होणार 11, 10 आणि 1 किती होणार 11. म्हणजे तुमचं उत्तर किती आला मित्रांनो 11. काय होणार 1,11,696. उत्तर किती आला मित्रांनो तुमच्या 1,11,696. चेक करून पहा मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या काही घ्या, चेक करून पहा उत्तर तुमचं हेच निघणार. तर चला लवकर लिहून घ्या हे. पहा आता आतापर्यंत आपण जेवढे काही उदाहरण पाहिले मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होतं, एकतर वरती 2 अंक होते तर खाली पण काय होते 2च अंक होते. वरती 3 अंक होते तर खाली पण काय 3च अंक होते. पण आता पहा याच्यात वरती 3 अंक आहेत आणि खाली किती आहेत 2 अंक आहेत. तरी पण घाबरायची गरज नाही. ट्रिक आपली तीच राहणार. बघा इथं काही नाही आहे म्हणजे इथं काय असणार शून्य असणार. काय असणार शून्य असणार. बस मग आपली जे ट्रिक आहे जे स्टेप आहेत तेच वापरायचे आहेत आपल्याला. काय होणार पहा बरं. आधी काही शेवटच्या अंकांच्या म्हणजे एकक स्थानच्या अंकांच्या गुणाकार. बघा 8 चौ 32, 32चे 2 हातचे आले 3. ठीक आहे. मग यांच्या दोघांच्या गुणाकार आणि काय बेरीज काय होणार 8 तेरे 24, 4 1 4 आणि ते 3 होते त्यांना पण जोडून घेऊ. 4 आणि 4 8, 8 आणि 3 किती 11, हातचे आले 1, 2 आणि 1 किती 3. थोडं स्पीड मध्येच करत आहोत मित्रांनो, कारण की हे आपलं आता झालंय. तर काय येणार 31 म्हणजे हात 1 येणार आणि हातचे काय येणार 3, हातच्या काय आलं 3. आता काय करायचे तिन्ही संख्यांच्या काय करायचे म्हणजे तिरप गुणाकार. काय होणार 6 चौ 24. बघा
8 गुणिला 0 काय होणार 0, 3 एक 3 आणि हातचे 3 आले होते ते पण 3 जोडून घ्या, किती होणार? आणि इकडे किती आले होते आपले 12. बघा काय होणार, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10च्या 0 हातच्याला 1, 3 आणि 2 आणि 1 किती 3. ठीक आहे, तर काय आलं 30, 30च्या काय येणार 0, हातचे काय येणार आणखी 3, हातच्या काय येणार आणखी 3, यांच्या काय केलं आपण तिरपा गुणाकार आणि त्यांची काय केली बेरीज. हातचे आले 3 मित्रांनो, आता काय करायचे, आता यांचे तिरपा गुणाकार किती आलंय आपलं 12. ठीक आहे, आता यांचे तिरपा गुणाकार बघा, 6 गुणिला 3 साइन तिरे 18, 1 गुणिला 0 0, 3 हातचे आले होते प्लस करा 3, किती आलं मित्रांनो 21, 21च्या काय करा 1, हातचे किती आले आणखी 2, हातचे किती आले आणखी 2. मग काय करायचे पहा, यांच्या काय करा गुणाकार, 6 गुणिला 0 0, 0 आणि 2 किती 2. तर पहा मित्रांनो आपलं उत्तर किती आलं 21,012 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो. 21,012 हे काय आलं आपलं उत्तर आलं मित्रांनो. तर लवकर लिहून घ्या मित्रांनो तुम्ही. मला वाटते तुम्हाला आता 2 अंकी संख्येचा गुणाकार, 3 अंकी संख्येचा गुणाकार किंवा अशा पद्धतीचे गुणाकार असोत, तुम्ही ते आता लवकरात लवकर सोडवाल, कारण की तुम्हाला आता सर्वच काही झाली मित्रांनो ट्रिक माहीत झालेली आहे. बरोबर आहे की नाही? तर हे लवकर लिहून घ्या. तर चला या मित्रांनो, आशा करतो तुम्हाला गुणाकाराची शॉर्ट ट्रिक चांगल्या पद्धतीने समजली असेल. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढं ठेवूया आपण, आणि हे जे 2 प्रश्न आहेत हे तुम्हाला होमवर्क आहेत मित्रांनो. बघा, जर तुम्हाला वाटते की तुमचे चांगले स्पीडमध्ये आन्सर निघायला पाहिजेत मित्रांनो, तर तुम्हाला एकच काम करायचे आहे. ते कोणतं? बघा, तुम्हाला शॉर्ट ट्रिक कशाची सांगितलं, पूर्ण गुणाकाराची सांगितलं मी. तुम्हाला काय करायचे, प्रत्येकी जसं 2 अंकीचे झाले किंवा 3 अंकीचे झाले किंवा 3 2चे झाले, ह्या सर्वांचे 50-50 तरी उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे मित्रांनो. आणि जिथं कुठं तुम्हाला गुणाकार करायचे असेल तर तुम्हाला हेच ट्रिक वापरायची आहे. स्टार्टिंगला थोडी वेळ लागेल, तुम्हाला स्टेप लिहायला लागतील, पण जसजशी तुमची सवय होईल मित्रांनो, तुमच्या लवकरात लवकर उत्तर निघणार. तर चला आजच्यासाठी एवढंच असू द्या. आणि एक विनंती आहे मित्रांनो तुम्हाला, ह्या व्हिडिओला ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कारण की तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना पण यांचा फायदा झाला पाहिजेत. बरोबर आहे की नाही? तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.